नागपुरातील हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन करत नाही असं स्पष्टीकरण संघाकडून देण्यात आलेलं आहे। सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेबाचा मुद्दा आणि नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारावर संघाने ही भूमिका स्पष्ट केली आहे। अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही भूमिका मांडलेली आहे। तर औरंगजेबाचा मुद्दा हा संयुक्तिक नाही असं संघाचं म्हणणं आहे। नागपूरमध्ये जो काही हिंसाचार झाला त्या हिंसाचारावरती आता संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। See, any type of violence is not good to the health of the society, and I think police are have taken the cognizance of it, and so I think they will go into the details. Is Aurangzeb relevant today? Do you think the tomb should be moved? I think not relevant. हिंदू समाज हा कधीही हिंसेचं समर्थन करत नाही आणि हिंसा करत नाही। हिंदू समाज हिंसक नाही आहे, म्हणून आम्ही आज नाही हजारो लाखो वर्षापासून म्हणतोय की सर्वे भवन्तु सुखिनः। जो सर्वांचा सुख आणि शांती स्वास्थ्य लाभ प्राप्त हो असा विचार करणारा तो हिंसा कसा करू शकतो? आम्ही त्या मुंगीला सुद्धा कणिक टाकतो तिला खायला की तिच्या अंगावर ते आमचा पाय पडू नये याची चिंता करतो। सापाला सुद्धा आम्ही दूध पाजतो। तो हिंदू समाज कसा हिंसक असू शकतो? असू शकत नाही, बरोबर आहे त्यांचं म्हणणं। दरम्यान या सगळ्यावरून आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे। संघाचं भाजप तरी ऐकतंय का असं आदित्य ठाकरे म्हणालेत। हिंसा आम्हालाही अभिप्रेत नाही यावरती प्रवीण दरेकर यांनी असं उत्तर दिलंय। नागपूरमधल्या हिंसाचारावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे। आम्ही म्हटलं की औरंगजेबांचा बाप होतो, आम्ही औरंगजेबाची औलाद होतो। आता सुनील आंबेकर बोलतायत। आता हे सुनील आंबेकरांचा बाप कोणी सांगावं बोलणाऱ्यांनी। मी सुनील आंबेकर आणि RSS यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली। हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहेत, 350 वर्षापूर्वीची कबर, माझ्या राजाची, माझ्या धाकल्या धन्याची, ताराबाईची शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे। देशामध्ये जी परिस्थिती आहे, बेरोजगारीची असेल, महागाईची असेल, सेन्सेक्स पडतोय, पण ह्याच्यावर भाजपचं असेल किंवा ह्या काही त्यांच्या अंगीकृत संघटना असतील त्यांचं एवढंच मत असतं की आज हे खोदूया ते खोदूया, पण पुढच्या विषयावर कोणी विचार करत नाहीये, भवितव्यावर विचार कोणी करत नाहीये। आणि म्हणून संघाने पण जे सांगितलेलं आहे, संघाचं भाजप तरी ऐकतंय का हा प्रश्न आहे। मला वाटतं हिंसा कुणी केले हे अजून पोलीस तपासातनं त्या ठिकाणी बाहेर आलेलं नाही। हिंसा कोणालाही अभिप्रेत नाहीये। नागपूर हे शांततेचं शहर आहे, त्याच्यामुळे शांतता ही राखलीच गेली पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखलीच गेली पाहिजे। त्याच्यामुळे कुणी हिंसेला पाठबळ देत असेल तर ते निंदनीय असेल, ते योग्य त्या ठिकाणी नसेल।